कळंब तालुक्यातील चोराखळे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आजोळ असल्यानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त दिनांक 21 रोजी 11 वाजता भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीनं तीर्थक्षेत्र पापनाश मंदिरामध्ये अभिषेक करून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आणि मंदिर परिसरामध्ये 1000 वृक्ष लागवड करण्याचा मानस करण्यात आला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जयंती वर्ष देशभरामध्ये साजरे केले जात आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राज्यभर दिनांक 21 ते 30 या दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त धाराशिव जिल्ह्यामध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। चोरखळी इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं आजोळ आणि जन्मगाव असल्यानं अहिल्यादेवीने बांधलेले महादेवाचे पापनाश हे दगडी बांधकाम केलेले हेमाडपंथी पुरातन मंदिर असून हे पुण्यश्लोक अहिल्यादेवीने स्वतःच्या खर्चातून बांधले आहे। भारतीय जनता पार्टीचे नूतन जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारी सदस्य खंडेराव चौरे, विकास बारकुल, मदन बारकुल, इंद्रजीत देवकाते, दत्तात्रय सोनटक्के, नितीन भोसले, राजसिंह राजे निंबाळकर, डॉक्टर गोविंद कोकाटे, खंडेराव मैंदाड, अभिमन्यू कोकाटे, दिगंबर मैंदाड, पांडुरंग मैंदाड, मकरंद पाटील, शिवाजी गिड्डे, राजाभाऊ भांगर, दत्ता बारकुल, गोपीनाथ मैंदाड, अशोक मैंदाड, चंद्रकांत कोकाटे, ॲडव्होकेट श्रीकांत मैंदाड, अमर डोके, बालाजी गाढवे, आझाद शेख, तुळशीदास मैंदाड, दत्तात्रय मैंदाड, तुकाराम जगताप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। कोट चोरखळे येथील श्री क्षेत्र पापनाश देवस्थान स्थळी अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा तसंच विविध पर्यटन विकास कामं, शोभा वाढवण्यासाठी स्मरणवस्तू संग्रहालय, अहिल्यादेवींचा जीवनपरिचय, दृश्य देखावा अशी विकास कामं सौंडी या त्यांच्या गावाच्या धर्तीवर होणं आवश्यक आहे। चोरखळे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं स्मारक उभा करण्यासाठी मंदिराची 105 एकर जमीन उपलब्ध असून तिथं त्यांचे स्मारक उभं केल्यानं समाजासाठी ते प्रेरणादायी ठरणार आहे। NTV न्यूज मराठी।